नमस्कार मंडळी. तर आज आपण गणपती बाप्पासाठी एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनिटाच्या आतमध्ये बनणारे मोदक बनवणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. तर आपण इथे मोदक बनवायला घेऊयात. तर मी इथे 1 वाटी काजू घेतलेले आहेत, छान असे मिक्सरमधून बारीक केले. त्यानंतर अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि छान अशी बारीक करून घ्यायची मिक्सरमधून. दोन्ही एकत्र मिक्स करायचं आहे. त्यानंतर 2 चमचे मी इथं गरम दुधामध्ये केसर टाकून ठेवलं होतं. तर ते दूध टाकून घ्यायचं आहे याचा आणि याचा घट्टसर असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करत करत याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी गरम दुधामध्येच 10-15 मिनटं आधी केसर भिजू घातलं होतं, तेच दूध यामध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकता 1 ते 2 चमचेच यामध्ये दूध टाकायचं आहे, जास्त दूध टाकायचं नाही. तर बघू शकता मस्त असा गोळा तयार आहे आपला काजूचा. तर हे मोदक तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतात. आणि यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे थोडंसं. आता हे तयार आहे आपलं मिश्रण. आता मोदकचा साचा घ्यायचा आहे आणि त्याला छान असं तूप लावून घ्यायचं. तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि छान यामध्ये मोदक बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही हे मोदक बनवू शकता, खूप टेस्टी लागतात. तर हे बघा, खूप मस्त असा मोदक तयार झालेला आहे आपला. बघू शकता मस्त असा मोदक तयार आहे. तुम्ही यामध्ये काजू बदाम वगैरे टाकू शकता. तर सगळे मोदक मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल मोदकाची तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.